नमस्कार मित्रांनो, मी आर.आय. चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, विद्या समीक्षा केंद्र VSK अंतर्गत स्मार्ट उपस्थिती बॉटवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती कशी नोंदवावी याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहे. बघा, इथे एक सिम्बॉल दिसतो इथे स्विपचॅट ॲपचा. ह्या आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आता यापूर्वीसुद्धा आपण इथे उपस्थिती नोंदवलेली आहेत. आपल्याला ही काही नवीन नाही आहे. आपण आजच उपस्थिती नोंदणी करत नाही आहेत. याच्यापूर्वी आपण नोंद केलेली आहे. एक उजळणी म्हणून हा व्हिडिओ आहे. तुमच्या इथं हे ॲप आहेच, तुमच्याजवळ हे ॲप आहेच. तुम्ही या ॲपवर यापूर्वी गुणगानसुद्धा केलेलं आहे. इथे विविध बॉटवर जे आहेत त्यावर तुम्ही गुणगानसुद्धा केलेलं आहे, उपस्थिती नोंदवलेली आहे. एक उजळणी म्हणून आता जे पत्र आलं आहे त्या पत्रानुसार आपल्याला तात्काळ सर्व 1 ते 10च्या इयत्तेच्या वर्गशिक्षकांनी उपस्थिती आपल्याला विद्यार्थ्याची ऑनलाईन नोंदवायची आहे. आता या संबंधित पत्र जे आलं आहे ते पत्र आपण बघूया. बघा, एक इथे पत्र आलं आहे. आता ते पत्रामध्ये काय म्हणते ते बघूया आपण. बघा, महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व शिक्षण विभागाचं हे एक पत्र आहे. शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य. बघा, आणि प्रति माननीय आयुक्त मनपा सर्व. बघा, महानगरपालिकेच्या सर्व शाळा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, विभागीय संचालक सर्व. विषय आहे विद्या समीक्षा केंद्राअंतर्गत स्मार्ट उपस्थिती या बॉटवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्याबाबत. आता बघा, संदर्भ दिले आहे, आपण समोर जाऊया. उपरोक्त विषयानव्हे शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी, तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकासह विविध भागधारकांना माहिती विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्या आधारे राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम योजना आखण्यास मदत करावी. याकरता विद्या समीक्षा केंद्र VSK कार्यान्वित करण्यात आले आहे. संदर्भ क्रमांक 2 अन्वये 1 डिसेंबर 2023 पासून स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील 1ली ते 10वी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विपचॅट या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बॉटद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याबाबत राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई याद्वारे आदेशित करण्यात आलेले आहे. बघा, 1 ते 10च्या जे वर्ग आहेत त्यांना उपस्थिती आपल्याला नोंदवायची आहे. तसेच संदर्भ क्रमांक 4 अन्वये शासन निर्णयानुसार सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या बॉटवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्यासाठी निर्देश देऊन उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याची जिल्हा स्तरावर आढावा घेण्याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणेला पुनश्च आदेशित करण्यात आले. बघा, जे पर्यवेक्षक यंत्रणा आहे त्यांना सर्वांना आदेशित केले आहे की याचा तुम्ही आढावा घ्या. आतापर्यंत 50,000पेक्षा अधिक शाळांनी या बॉटद्वारे विद्यार्थ्यांच्या उपस्थिती नोंद यशस्वीपणे केलेली आहे. तथापि सद्यस्थितीत राज्यातील केवळ 2,000 ते 2,500 शाळा नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवित आहेत. सदर बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. बघा, फक्त 50,000 शाळांनी नोंदणी केली आणि 2,000 ते 2,500 शाळाच उपस्थिती नोंदणी करण्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सदर बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरिष्ठ कार्यालयाहून वारंवार आदेश देऊनही जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून येत आहे. राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक PGIमध्ये डिजिटल विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती या दर्शकासाठी स्वतंत्र गुणांकन आहे. विद्या समीक्षा केंद्राअंतर्गत स्मार्ट उपस्थिती या बॉटवर नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यास PGIमध्ये राज्याचा प्रतवारी निर्देशांक सुधारण्यास मदत होईल. तरी माहे ऑक्टोबर 2025 पासून 1ली ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विपचॅट ॲप्लिकेशनमध्ये स्मार्ट उपस्थिती या बॉटद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याबाबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना त्वरित निर्देश देण्यात यावे. तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी VSKच्या जिल्हा लॉगिनद्वारे नियमित आढावा घ्यावा. क्षेत्रीय अधिकारी यांनी संबंधित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत सूचना द्याव्या. तसेच अंमलबजावणीचा
नियमितपणे आढावा घ्यावा. बघा महत्त्वपूर्ण आहे, आपल्याला सगळ्याला बराच आहे. हे एक शासनाचं पत्र आहे. आता बघा हे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती मार्गदर्शक सूचना. बघा ह्या मार्गदर्शक सूचना एवढ्या महत्त्वाच्या आहे की प्रत्येकाला या मार्गदर्शक सूचना वाचाव्या लागतीलच. वाचायला वेळ नाही आहे, त्यामुळे आपण इथे याची उजळणी घेणार आहे. बघा आता गुगल प्ले स्टोअरवरून स्विपचॅट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे आपल्याला. बघा यापूर्वी प्रशिक्षणात दिलेल्या सूचनेनुसार स्विपचॅट या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बॉटद्वारे इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्ग शिक्षकांनी नोंदवावी. यामध्ये केवळ गैरहजर अनुपस्थित जे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांच्या नावासमोरील अनुपस्थित या बटनावर क्लिक करून सबमिट करावे. सर्व शिक्षक मुख्याध्यापकांनी स्विपचॅट या ॲप्लिकेशनवर लॉग इन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांक वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा. बघा मोबाईल नंबर बदलले काही जणांचे, त्यांना काय करायचं आपल्याला शालार्थ पोर्टलवर आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे आणि जो तुम्ही नोंदणी केलेला आहे तोच नोंदणी क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. उपस्थिती नोंदविताना शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचा युडायस कोड स्वतःचा शालार्थ ID चा वापर करावा. बघा सध्या तिथे शालार्थ ID उपलब्ध असलेल्या सर्व शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना स्मार्ट उपस्थिती या बॉटवर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. तसेच मुंबई मनपा शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकांना युडायस पोर्टलवरील पेन ID द्वारे उपस्थिती नोंदवावी. पहा जे मनपा शाळेत आहे त्यांना पेन ID द्वारे उपस्थिती नोंदवण्यात येईल. भविष्यात उच्च माध्यमिक 11वी-12वीचे विद्यार्थी तसेच इतर व्यवस्थापनाच्या व इतर मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी उपस्थिती या बॉटवर नोंदवण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. 11वी-12वीला स्वतंत्रपणे 11वी-12वीसाठी इथं काही उपलब्धता नाही आहे. ते जर उपलब्धता निर्माण होईल तेव्हा त्यांना स्वतंत्र माहिती देण्यात येईल. तूर्त एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्या शाळेतील अनुदानित शिक्षकांच्या शालार्थ ID द्वारे नोंदवण्यात यावी. बघा ज्या शिक्षकांचा शालार्थ ID प्राप्त झालेला आहे त्यांना, म्हणजे ज्या शिक्षकांचा शालार्थ ID प्राप्त झालेला आहे त्यांच्या शालार्थ ID वरून ज्या वर्गाला अनुदान मिळाले नाही त्याची उपस्थिती नोंदवा म्हणते. काही शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती बॉटद्वारे उपस्थिती नोंदवण्यात शालार्थ ID मध्ये अडचण येत असतील त्यांनी आपल्या शाळेतील इतर शिक्षकांचा शालार्थ ID वापरून विद्यार्थ्याची उपस्थिती नोंद करावी. आता बघा काही कसं बदल्या झालेल्या आहे, इतर प्रॉब्लेम आहे, त्यामुळे शालार्थ IDचा वापर करता येत नाही. तर मग अशा शिक्षकांनी काय करायचं, इतर शिक्षकांचा शालार्थ ID वापरून तुम्ही विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदणी करू शकता. म्हणजे नोंदणीच करायची आहे, कशा प्रकारे करा पण विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवा. अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास बघा शालार्थ युडायस पोर्टलवरील माहिती अपडेट करावी. बघा तुम्हाला जर तांत्रिक अडचणी येत असेल तर काय करायचं आहे, शालार्थ म्हणजे तुम्हाला युडायसवरील माहिती काय करायची आहे आपल्याला अपडेट करायची आहे. तुमचा बदली झाली असेल किंवा तुमचं नाव म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल, काहीतरी जे काही बदल आहे तुम्हाला तिथे काय करायचं आहे अपडेट करायची आहे. कुठं युडायसवर. बघा सदर अपडेट झाल्यानंतर अडचणी पुढील काही दिवसात आपोआप दूर होतील. या अटेंडन्स बॉटवर 2 सत्रात भरणाऱ्या शाळेसाठी 7 ते 12 तर अन्य शाळेसाठी 10 ते 5 या कालावधीत उपस्थिती नोंद करावी. शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यास त्याच दिवशी इतर वेळेतही उपस्थिती नोंदविता येईल. म्हणजे 10 ते 5मध्ये उपस्थिती नोंदवा असं नाही आहे. हे उपस्थिती बॉट बघा सकाळी 7 वाजतापासून रात्रीचे 9 वाजेपर्यंत सुरू राहते. या कालावधीमध्ये तुम्हाला उपस्थिती नोंद करावी. काही शिक्षक काय करतात 9च्या नंतर उपस्थिती नोंद करतात, मग तिथे लिहून येते की बा तुम्ही शाळेचा जो वेळ आहे तुम्ही ओलांडलेला आहे आणि तुम्हाला उपस्थिती नोंद करता येणार नाही. 7 ते 9 सकाळी 7 रात्रीचे 9पर्यंत लक्षात ठेवायचं. ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यासाठी मार्गदर्शक सूचना व डेमो व्हिडिओ सोबत देण्यात येत आहे. उपशिक्षणाधिकारी, समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदवली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक व जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावर आढावा घेतील. मासिक आढावा बैठकीत याविषयी नियमित आढावा कार्यालयाद्वारे घेण्यात येतील. ऑनलाईन उपस्थिती नोंदवताना येणाऱ्या अडचणी या लिंकवर कराव्यात. आपल्या एखाद्याला अडचणी येत आहे ती अडचणी कोणीच सॉल्व करू शकत नाही, सोडू शकत नाही. त्यांनी या लिंकवर काय करायचं आहे
अडचणी आपल्याला नोंदवायच्या आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्यक्ष नोंदणी कशी करायची हे पाहायची आहे. बघा आता मी स्विपचार्ट ॲप ओपन करतो. बघा स्विपचार्ट ॲप ओपन केलं, अशा प्रकारे तुम्हाला येईल. बघा इथं स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र आला आहे. आता काही जणाच्या ॲपमध्ये स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र असं येत नाही. मग अशा शिक्षकांनी काय करायचं, कारण की ज्यांनी यापूर्वी जर भरली असेल, बघा ज्यांनी यापूर्वी माहिती भरली असेल त्यांच्याच मोबाईलमध्ये स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र असं येईल. पण जर तुम्ही माहिती कधीच भरलेली नाही तुमच्या याच्यावर, तुमच्या स्विपचार्ट ॲप ओपन केल्यानंतर स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र असं येणार नाही. मग अशा शिक्षकांनी काय करायचं आहे, मी तुम्हाला या लिंक म्हणजे जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक लिंक देण्यात येईल. त्या लिंकवर क्लिक केलं. बघा आता इथे लिंक दिली, या लिंकवर क्लिक केलं. आता मग लिंकवर क्लिक करतो. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट, बघा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या कायच्यावर जाईल, स्मार्ट उपस्थिती बॉटवर जाईल. तुम्ही बघा गेले स्मार्ट उपस्थिती बॉटवर. आता स्मार्ट उपस्थिती बॉटवर गेले. आता इथे अशा प्रकारे इथे पेज ओपन झालं. माफ करा, शाळेचे आपल्या उपस्थिती होण्याचा प्रयत्न करीत आहे, लक्षात ठेवा. बघा इथे उपस्थिती मी सकाळी 7 ते दुपारी 9पर्यंत करू शकता. बघा इथे सकाळी 7 ते 9पर्यंत तुम्हाला उपस्थिती नोंदवायची आहे. बघा अशा प्रकारे सुरुवातीपासून बघूया. स्मार्ट उपस्थिती बॉट ओपन केला. ओपन केल्यानंतर असं आलं. बघा इथे काय करायचं आहे, मग खाली बघा विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा, याच्यावर क्लिक करा. आता इथं बघा विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदणीसाठी कृपया खालील पर्याय निवडा. आता बघा इथं वर्ग पहिला, वर्ग दुसरा, वर्ग तिसरा, वर्ग चौथा. आता आमची जी शाळा आहे ती 1 ते 4पर्यंतच आहे, म्हणून इथे 4 वर्ग ओपन झाले. तुमची शाळा 1 ते 10पर्यंत असेल तर 10 वर्ग ओपन होईल. 1 ते 5पर्यंत असेल तर 1 ते 5 वर्ग ओपन होईल. 1 ते 7 पर्यंत असेल तर 1 ते 7 वर्ग ओपन होईल. अशा प्रकारे आता इथं काय करायचं माहिती आहे का, ज्या शाळा मोठ्या आहेत त्यांनी वैयक्तिक आपल्या वर्गाची माहिती भरायची, आणि ज्या शाळा लहान आहे तिथं एखाद्या शिक्षकाकडे ही जबाबदारी दिली तर ते काय करतील, माहिती इथे नोंदवतील, किंवा तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे आपल्याला करायचं. आता मी तुम्हाला प्रत्यक्ष माहिती कशी नोंदवायची हे इथं प्रात्यक्षिक करून दाखवतो. बघा आता मी इयत्ता दुसरीला क्लिक केलं. इयत्ता दुसरीला क्लिक केल्यानंतर इथं कृपया खाली दिलेल्या पर्यायामधून तुमच्या वर्गाची उपस्थिती निवडा. मी क्लिक केलं. उपस्थिती नोंदवा याच्यावर क्लिक केलं. आता बघा इथे तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. बघा इथे तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवा. इथं उपस्थित आलेलं आहे. जर विद्यार्थी गैरहजर असेल तर बाजूचा अनुपस्थित यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अन्यथा जर विद्यार्थी हजर असेल सर्वच्या सर्व तर आपल्याला क्लिक करायचं नाही आहे. मग काय करायचं पहा, काय म्हटलं मी, इथे उपस्थित पहिलेपासूनच आहे. जर तुमचा विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याच्या बाजूच्या अनुपस्थित याच्यावर गैरहजर याच्यावर क्लिक करायचं. बघा तुमच्या बाजूला जे आहे, समजा आता माझा ह्या मुलगी आता गैरहजर आहे तर मी याच्यावर क्लिक करेल बाजूला. जर गैरहजर नसेल तर उपस्थितीतवरच राहू द्यायचं. अनुपस्थित असेल तरच त्यावर क्लिक करायचं, नाही तर तसेच राहू द्यायचं. मग दाखल करा यावर क्लिक करायचं. आणि बघा तुम्ही खात्रीने उपस्थिती नोंद करायची आहे का, मग आपल्याला दाखल करा याच्यावर करायचं आहे. आता एका वर्गात झाली. बघा इयत्ता दुसरी तुकडी 1 साठी उपस्थिती नोंदण्यात आलेली असं तुम्हाला येईल. आता इयत्ता बदला यावर क्लिक करा. पुढच्या वर्गाचे घ्यायचे आहे. आता मी 3रा वर्ग घेतो. 3ऱ्या वर्गानंतर इथं बघा कृपया खालील दिलेल्या पर्यायामधून वर्गाची तुकडी निवडा. मी 1 वर क्लिक केलं. 1 वर क्लिक नंतर उपस्थिती नोंद करा निळ्या ह्याच्यात त्यावर क्लिक केलं. आणि क्लिक केल्यानंतर बघा असा आला इथं 1 वर्गीय 3ऱ्या वर्गात 1 विद्यार्थी आहे, 1 मुलगी आहे, ती उपस्थित आहे. मी दाखल करावर क्लिक केलं. आणि शेवटी बघा तुम्ही खात्रीने उपस्थिती नोंद करायची आहे काय, दाखल करावर क्लिक केलं, झाली नोंदणी. आता बघा इयत्ता बदलावर पुन्हा क्लिक केलं आणि वर्ग चौथीमध्ये गेलो. वर्ग चौथीमधील कृपया खाली दिलेल्या पर्यायामधून तुमच्या वर्गाची उपस्थिती निवडा. 1 वर क्लिक केलं आणि उपस्थिती नोंदवर क्लिक केलं, नोंद करावर क्लिक केलं. अशा प्रकारे वर्ग चौथ्यामध्ये 2 विद्यार्थी आले, दोन्ही हजर आहे. दाखल करावर क्लिक केलं. खालतं बघा तुम्ही खात्रीने उपस्थिती नोंद करायची आहे याच्यावर दाखल करावर क्लिक केलं. आणि बघा अशा प्रकारे पूर्ण 1 ते 4ही वर्गाची उपस्थिती इथे नोंद झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही उपस्थिती नोंद करू शकता.
तुम्ही जर याच्यापूर्वी उपस्थितीचा बॉट वापर केला नसेल तर त्या मी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या स्विपचॅट ॲपवर डायरेक्ट काय होईल, तो बॉट येईल. आणि जर तुम्हाला खूप काही अडचण येत असेल तर तुमच्या शाळेतील काही शिक्षक असेल, त्यांचं स्विपचॅट ॲप ओपन होत असेल, त्यांच्यावर तुम्ही नोंदणी करू शकता. पण प्रत्येक शिक्षकाला हे कंपल्सरी आहे. ऑक्टोबर महिन्यापासून, ऑक्टोबर 2025 पासून तुम्हाला विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन या स्मार्ट उपस्थितीमध्ये नोंद करायची आहे VSK ॲपद्वारे. तर मित्रांनो, नक्कीच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल तर सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा. धन्यवाद.